असलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्राणी मात्रांसाठी आपला देह काढण्याची जगणारे वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत देव निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सोप्या सरळ पद्धतीने भक्तीचं स्वरूप अनुभवातून सुंदर अभंग शेअर करता घेतलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज सरळ सोप्या पद्धतीने भक्ती कशी करावी, नित्य भक्ती करत असताना तुकोबारायांनी या अभंगातून आम्हाला सांगितली. सरळ सोप्या पद्धतीने संसारिक जीवाला, प्रापंचिक जीवाला जर भक्ती करायची आहे तर मग ती भक्ती सोप्या पद्धतीने नेमकी कशी करावी आणि ते त्या ठिकाणी महाराज या अभंगातून प्रतिपादित करतात. आणि करत असताना ते असं वायपळ बोलत नाही, अनुभवातून त्या ठिकाणी बोलतात. आणि बोलत असताना तुकोबाराय म्हणतात सरळ सोप्या पद्धतीने भक्ती करायची असेल तर ती कशी करावी. महाराज म्हणतात स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. स्वामीचं काम, स्वामी म्हणजे मालक, मालक आणि काज म्हणजे काम. मालकांचं काम गुरुविषयी दृढ भक्ती, पतीची सेवा आणि पित्याचं वचन हे जर आम्ही त्या ठिकाणी दृढतेनं पाळत असेल तर हेच भगवान परमात्म्याची महापूजा आहे, हेची विष्णूची महापूजा. आणि याच्यापेक्षा दुसरा अनुभव त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकत नाही. पूजा म्हणजेच अर्चन भक्ती. भक्तीचं स्वरूप सांगत असताना संतांनी आम्हाला 9 विधा भक्ती सांगितली. त्या 9 विधा भक्तीतली 5व्या क्रमांकाची भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. त्या अर्चन भक्तीलाच आम्ही त्या ठिकाणी पूजा म्हणत असतो. पूजा, देवाची पूजा करणे म्हणजेच अर्चन भक्ती. तुकोबाराय म्हणतात ती पूजा घडणार नाही, तुम्हाला महापूजा भगवान विष्णूची घडेल. ती कशा पद्धतीनं, सरळ सोप्या पद्धतीनं घडेल ते प्रकार सांगितले. पुढे अजून बोलतात. तुकोबाराय बोलत असताना पुढे म्हणतात मुखाने सत्य बोला, हेच भगवान परमात्म्याची महापूजा आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, हीच भगवंताची महापूजा त्या ठिकाणी आहे. सरळ सोपी पद्धत त्या ठिकाणी संसारिक प्रापंचिक जीवनात तुकोबारायांनी सांगितली. आणि हे सांगितलं हे जर तुम्ही निश्चयानं करत असेल तर निश्चयाचं बळ त्या ठिकाणी काय आहे. परमात्मा निश्चितच तुम्हाला एक दिवस त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही, असा या अभंगाचा सरळ सरळ खबरता आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या डोळ्यापुढे ठेवला. पुढे कीर्तनाला सुरुवात करण्याबद्दल अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आपले कर्तव्य ठरतं. येण्याप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी सुद्धा समर्थ सद्गुरु श्रीमद स्वामी परब्रह्म दत्तगिरी महाराजांचा 146वा संजीवन समाधी सोहळा आपल्या या करजगाव गांधीगर या गावामध्ये त्या ठिकाणी होतो आहे. स्वामी सद्गुरु दत्तगिरी महाराजांचा हा संजीवन समाधी सोहळा, महाराजांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे. महाराजांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे. त्यांचं परमभाग्य आणि त्याच संतांचा हा सोहळा 146वा आमच्या गावामध्ये होतोय. आणि याच अनुषंगानं दैनंदिन त्या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम त्यामध्ये हरिभक्तपरायण भागवताचार्य पंकज महाराज पवार यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवताची कथा त्या ठिकाणी तुम्ही श्रवण करतात. आणि त्यानंतर सामुदायिक प्रार्थना आहे, ध्यान आहे, रामधून आहे, आवडीचा हरिपाठ आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी दैनंदिन रोज हरिकीर्तनाची सेवा आपल्या या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं, स्वामी दत्तगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, ग्रामदैवत रामभक्त हनुमंतरायाच्या कृपेनं आणि समस्त त्या ठिकाणी या करजगाव गांधीगर ग्रामस्थांच्या तनमन धन अतूट सहकार्यातून तसेच जमलेल्या सर्व स्वामींच्या भक्तांच्या सहकार्यातून सुंदर असा त्या ठिकाणी 7 दिवसाचा हा संतांचा सोहळा, संजीवन सोहळा, संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. आणि त्याच अनुषंगाची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हे त्या ठिकाणी आमचे आदरणीय लांडगे दादा आमचे यांच्या माध्यमातून गुरुदास दादा लांडगे, गुरुदास दादा यांच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या फोनवरून त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आली. जसं त्या ठिकाणी अभंगावरती चिंतन करता येईल त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन करू. थोडा विभाजन करा. विठ्ठल सोहळा संतांचा आहे आणि संतांचा सोहळा का करावा
स्वामी दत्तगिरी महाराजांचा हा सोहळा या ठिकाणी 146वा आणि ती संजीवन समाधी. संजीवन समाधी म्हणजे अजूनही महाराज या ठिकाणी आहेत, ते गेले नाही. संजीवन म्हणजे जिवंत. महाराज या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्या आहे या कशावरून सांगायचं, तो या ठिकाणी असणारा आनंद उत्सव. या ठिकाणी आल्याबरोबर त्या ठिकाणी जो आनंद उत्सव आहे, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. की जिथे संतांचं वास्तव्य आहे त्या संतांच्या वास्तव्यामध्ये ती जागा त्या ठिकाणी पावन पुनीत आणि प्रसन्न त्या ठिकाणी असत असते आणि ती प्रसन्नता ते वातावरण या मंडपामध्ये आल्यानंतर पाहायला मिळालं आणि त्याच संतांचा सोहळा आम्ही करतो. का करावा संतांचा सोहळा? संतांचे सोहळे त्या ठिकाणी एवढ्या करता करावे. संतांचे जर सोहळे केले तर त्यामध्ये आमचा फायदा आहे. काय फायदा आहे? पहिला फायदा सांगतो. संतांचे जर सोहळे आम्ही आमच्या जीवनामध्ये केले तर पहिला फायदा होतो, आम्ही भगवंताला प्रिय होतो. प्रिय म्हणजे देवाच्या आवडीचे होतो. मनुष्यानं जन्माला आल्यानंतर देवाच्या आवडीचं, संतांच्या आवडीचं आणि आमच्या धर्मग्रंथांच्या आवडीचं होण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल बायकोच्या आवडीचं होत असल्यापेक्षा संतांच्या, ग्रंथांच्या आणि भगवंताच्या आवडीचं. कारण की बायकोच्या आवडीचं आम्ही किती दिवस राहू शकतो? लग्न झाल्यानंतर बायको किती दिवस आवडते? तिचं सौंदर्य जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत. लग्न झाल्यावर जसे पती पत्नी त्या ठिकाणी म्हणतात, तू मला आवडते, मी तुला आवडते, ते म्हणत असतात, लय तऱ्हेचं बोलतात ते. मग तू बताव सिर्फ, हम तुम्हारे लिए चांद तारे भी तोडकर लाएंगे. इथं घरात बिल भराची सोय नाही, तू म्हणते चांद तारे आयले रिकामा चंद्र आणतं, लोकांच्या घरी अंधार पडतो. कसं आहे, रात्रीचा तेवढा उजेड दिसतो कीर्तनातल्या लोकांना घरी जाणे तर तोय बायकोशी घरी बिल भराची सोय नाही, तो म्हणते मैं तुम्हारे लिए चांद तारे तोडकर लावूंगा. हे प्रेम आहे आणि त्या ठिकाणी त्या प्रेमापोटी तो म्हणत असतो, तू मला आवडतो. ती म्हणत असते, तू मला आवडतो. हा म्हणत असतो, तू मला आवडते. आता मला सांगा, या पती पत्नीचं आवडणं किती दिवस आहे? बोला ना. जसे पती पत्नी एकामेकाला लग्न झाल्यावर आवडतात तसे तेच नवरा बायको म्हातारपणात एकामेकाला आवडतात का? प्रश्न आहे माझा, उत्तर द्या, हो किंवा नाही. कीर्तनात आले तर म्हातारा एका कोणत्यात बसते, म्हातारी एका कोणत्यात. असे पाहिजे जसे 7 जन्माचे वैरी होऊन आणि एकमेकाचे खाऊ तोडू का? एवढ्यावर भागत नाही. माझं बोक्यासारखे असे टावटाव पाहिजे एकामेकाला. एवढ्यावरही भागत नाही की म्हातारी म्हणते मरण तर बरोबर मग आले का जो ते कोणा कशावरून म्हणतात, त्याला प्रमाण देतो. बाईला म्हणे खरं मरता तरी जोपर्यंत तरुणत्व आहे तोपर्यंत. म्हातारपण आल्यावर तीच म्हातारी म्हणत असते, मरण तर बरोबर माहितचा कुठा काय वैताग आहे त्याचा. का वैताग आहे? पोरानं एवढ्या महागाची स्टाईल लावली, लाग होती लेकाची. नाक मुख गळू लागले म्हातारपणच तसं आहे. करता काय? म्हातारपण आलं म्हणजे नाक गळते, तोंडातून लाय गळते. म्हातारपण ना बालपण सारखं आहे महाराज. बालपण जसं असतं, ज्या बालपणात लेकराला काही कळत नाही तसंच म्हातारपण आहे. म्हातारपणात ते काही कळत नाही महाराज तेवढं. मग ती लाळ गळते, तोंडातून कधी कधी शेंबुडी पडत असते, त्याच्या नाही पुसणं होत म्हाताऱ्यातून. म्हातारपणात ती अवस्थाच तशी आहे. मग आता तीच म्हातारी म्हणत असते, पोरानं एवढ्या महागाची स्टाईल लावली, ग्रेनाईट लावलं आणि ह्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. तिथं इथं पाहिजे तिथं थुकून ठेवते, खाटलं तिकडे टाक. आणि तीच म्हातारी दुसऱ्या बाईपाशी जाऊन बसते, म्हणते लय हाल चालू आहे हो बुड्याचे. बुडा मरून तर बरोबर भेटेल, तो मरून जाईन तर बरोबर, मरून जाईन तो सुखाचा होईल. ते कोण्याही रूपात म्हणे, पण मर म्हणते का नाही? म्हणते का नाही? जी म्हणत होती तुम्ही मला आवडतात ती म्हातारपणात म्हणत नाही. आणि म्हणत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही.
जसे नवरा बायको लग्न झाल्यावर एकामेकाला आवडत होते, एकामेकाशिवाय धकत नव्हतं, गमत नव्हतं. 3-3 वेळा फोन टाकू का मेसेज टाकू, फोन टाकू का मेसेज टाकून घरी यावं, गमत नाही हो, धकत नाही हो. तेच म्हातारपणामध्ये म्हणत असते, मरण तर बरोबर गाडी हलवून नाही गुडघ्याची आता. ही आहे आवड महाराज प्रपंचाची. प्रपंचातील आवडी त्या ठिकाणी महाराज टिकाऊ नये. प्रपंचातील आवड कायम स्वरूपाची टिकाऊ नये, मग परमार्थातली आवड त्या ठिकाणी सांगतो. मनुष्यानं जन्माला आल्यानंतर प्रपंचाला आवडेल, प्रपंचातील लोकांना मी आवडेल असं काही तरी करत बसण्यापेक्षा भगवंताला, संताला आणि आमच्या धर्मग्रंथांना जे आवडेल ते काहीतरी करावं. भगवंताच्या आवडीचं करावं. देवाला काय आवडतं? देवाची आवड आहे. संत एकनाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस भगवंताचं जो नामस्मरण करतो, चिंतन करतो, तो देवाला आवडतो. अजून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे संतांना त्या ठिकाणी, भगवंताला त्या ठिकाणी आवडतं. एकनाथ महाराज म्हणतात, एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. तो व्यक्ती भगवंताला आवडतो. ही देवाची आवड झाली. आता प्रत्येकाकडे आवड आहे आणि अतिप्रिय आवड. ऐकताना आवड प्रत्येकाजवळच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक आहे, त्याचं नाव आहे अतिप्रिय आवड. आवड प्रत्येकालाच आहे. एखाद्याला आवड आहे कशाची? जिलेबीची खूप आवड आहे त्याला. किती आवड आहे? पुढच्यानं जर वाढली नाही तर ह्या त्याच्या कनपटात दिल्याशिवाय राहत नाही. काही लोक महाराज काय आवडल काही सांगतात. काही लोकांना कुत्रे आवडते. त्या नागपुरात भागवताला गेलो मी, ते कुत्र घेऊन तिथं घरामध्ये आमची पंगत बसली महाराज लोकांची. ते कुत्र आलं तिथून, अशी मारली कनपटात, त्याच्या जमून जाऊन पडलं कुत्र. ते घरवाली म्हणे कायले मारता की म्हणे, ते आमच्या घरचा सदस्य होय. म्हणलं कुत्रेच उरले का आता सदस्य करायले? माणसं कमी पडले का? अरे सदस्य कोणाले करा? अरे मी असं म्हणत नाही, प्राणी मात्राविषयी दयामाया जरूर असावी, पण प्रत्येकाची जागा त्या ठिकाणी नेमून दिलेली आहे. खेटर लाखाचं जरी असलं तरी खेटर गळ्यात शोभून दिसत नाही. पायीची वाहन पायी पायी चप्पल लाखाची घेतली एका माणसाने, मग ते कुठं शोभून दिसते मावशावर? चप्पल कुठं शोभून दिसते? अहो सोन्याची जरी चप्पल म्हणून एखाद्या माणसानं गळ्यात टाकली, लोक हसन का मार्क देतील? लोक सरळ म्हणून त्याला तुला मूर्ख होता का रे? खेटरच बनवायचं होतं, खेटरच बनवायचं होतं. अरे एखाद्या देवाचं बनवता, देव नाही आवडत आपल्याला. संताचं बनवता, संत आवडत नाही आपल्याला. निसर्गाचं बनवता, निसर्ग आवडत नाही आपल्याला. मग बायकोचं लाकेट बनवता, ते तर आवडत असेल का नाही? ते नसन आवडत तर लेकराचं बनवता मुखोटा. ते जरी आवडत नसेल तर स्वतः आवडतं का नाही स्वतःले? मग स्वतःचाच एखादा मुखोटा बनवता सोन्याचा, टाकता गळ्यात. खेटर टाकल्यावर मार्क देईन का? लोक हसतील, त्याला वेड्यात काढतात. चप्पल सोन्याची जरी असली तरी ती गळ्यात नाही, पायात शोभून दिसते. संतांनी सांगितलं, पायीची वाहन पायीवरी. सांगण्याचं तात्पर्य तसं कुत्र लाखाचं जरी असलं तरी कुत्र कुठं शोभून दिसतं? ते दारातच असलं पाहिजे. कुत्र दारात शोभून दिसतं. घरातच फिरवायचं आहे तर गाईचं वासरू फिरवा, घर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. काय त्या कुत्र्यापासून फायदा तरी काय? घाटाय घाटा. सकाळी झोपून उठल्यावर पहिले त्याला उचला लागते, न्याय लागते. कुठं? कुत्री फिरवायला न्याय लागते महाराज. रस्त्याला पाहत तुम्ही माणसं कमी, कुत्री घेऊन माणसं जास्त दिसते. पूर्वीच्या काळामध्ये फिरायला निघले म्हणजे माणसं राम 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 करत होते आणि एकमेकासोबत सकाळी प्रातःकाळी वार्तालाप करत होते, एकमेकाचं सुख दुःख सांगत होते. आता हे एकटा उठते आणि कुत्र घेते निघते. कायसाठी? कुत्र्याची उतरवाल नेते. त्याला बायको सरळ सांगते, तुला काही याला नेला नाही का, तुला फेडायला लावतो. घरी का कार्यक्रम केला का? आणि जोपर्यंत कुत्र्याची उतरत नाही तोपर्यंत याला याची धरून ठेवा लागते. सांगण्याचं तात्पर्य महाराज काय जीवन आलो, त्या कुत्र्याची हायफाय व्यवस्था चालू आहे. आम्ही कुठं त्या ठिकाणी बघतर झालो. मी असं म्हणत नाही ना प्राणी मात्रावर दया माया करू नका, खरं ना. पण प्रत्येकाची जागा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी ठरलेली, त्या जागेवरती तोच व्यवस्थित शोभून दिसत असतो. कोणाचं मन कायच्यात जाईल, कोणाला काय आवडेल सांगता येत नाही, यावरती बोलत होतो.
जिलेबी कोणाला आवडते ही त्याची आवड आहे. एका माणसाला जिलेबी खूप आवडत होती, खूप जिलेबी खात होता. एक दिवसाचा प्रसंग, बिमार पडला आणि हॉस्पिटलमध्ये नेला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यावर 2-4 दिवस राहिला आणि दवाखान्यात ज्याला भरती केलं त्याला महाराज काहीच भेटत नाही. त्याचा आयटम ठरलाय, वरण पोळी नाही तर सोजीनं वरण. डॉक्टर सांगण्यात नाही सांगे, घरची खाऊ देत नाही त्याला सुखायला. ते वरण पोळी खाल्ली. त्यानं 8-10 दिवस आपला ऍडमिट राहिलं. सुट्टी झाली. सुट्टी झाल्यानंतर डॉक्टर लिहून देत असतात काय खायचं काय नाही खायचं. तुम्हाला अमुक रोग झाला होता, हे बंद करा, ते चालू करा, हे पथ्य करा, असं डॉक्टर लोक सांगत असतात. ते डॉक्टरनं त्याला सांगितलं. ते घरी आलं, गोळ्या बिळ्या घेतल्या, घरी आलं. लाख रुपये खर्च झाले. घरी आल्यानंतर बायकोनं ठरवलं, म्हणजे मालकाला काय आवडते? जिलेबी. जिलेबी आपल्या मालकाला लय आवडते. मग एक काम करा, 8 दिवस वरण पोळी खाऊन सोजी वरण खाऊ वैतागलं असं. मग जरा जिलेबीच बनवते. तिनं मैदा भिजत टाकला, सगळं रेडीच करून ठेवलं होतं. हे जसं घरी आला तशी जिलेब्या गरम काढल्या, जिलेबीची प्लेटीच्या पुढे नेली. घ्या म्हणे खा. हे जिलेबीकडे मोठ पाहत होतं, पण जिलेबीला हात लावत नव्हतं. का आवडत नव्हती का? आवडत होती महाराज. या जिलेबीसाठी त्याला मोठमोठे झगडे केले होते. सांगण्याचं तात्पर्य, जिलेबी त्याला आवडत होती पण ती जिलेबीला हात लावत नव्हता. बायकोने सांगितलं, म्हणजे घे ना पटकन, खा ना, तुम्हाला तर लय आवडत होती ना जिलेबी, घ्या ना, खा ना, तुमच्यासाठीच बनवली. मला वाटलं बा वरण पोळी खाऊ वैतागली असाल तुम्ही, पण घ्या जरा, खा, आवडते ना तुम्हाला, खा. त्यानं सांगितलं, जिलेबी आवडते इथपर्यंत ठीक आहे, आवडत होती, आता आवडत नाही. का आवडत नाही? डॉक्टरला सांगितलं, मरेपर्यंत जगाचं असं तर घनगडीच्या भानगडीत पडू नको. का? शुगर 600वर आहे. तुला आता जिबल जरी लावलं तरी तू दुसऱ्या दिवशी 100 डोळे केल्याशिवाय राहत नाही. आता काय आवडते? दृष्टांत संपला, सिद्धांताकडे. काय आवडते आता? जिलेबी आवडत नव्हती का? जिलेबी आवड आहे, पण जिलेबी जेव्हा जीवावर बेतायला लागली त्यावेळेला त्या जिलेबीच्या वर एक माणसाची आवड आहे, अतिप्रिय. त्याचं नाव आहे जीव. या जगात माणसाला स्वतःच्या जीवापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही. विठाला अतिप्रिय आवड या जगतातल्या प्रत्येक जीवाची जर आम्ही विचारली तर त्याला स्वतःच्या जीवापेक्षा जगात काही आवडत नाही. त्याचं सुंदर दृष्टीकरण आमच्या डोळ्यापुढे होऊन गेलं. कधी? कोरोना काळामध्ये. कोरोना काळात जे म्हणत होते तुझ्यासाठी जीव ओळण टाकी, त्याने मोबाईल स्विच ऑफ केले होते, कोण नाही उचले का? त्याला माहित होतं याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आहे, यानं का चाल म्हटलं त्याने आपल्याला मोरा लागल, त्याच्यापेक्षा मोबाईल बंद केले ना. बरं, सांगून द्यायचं, 4-3 नव्हती स्विच ऑफ झाला. सांगण्याचं तात्पर्य, स्वतःच्या जीवावर ज्या वेळेला बेततं त्यावेळेला मनुष्याला जगात दुसरं काही आवडत नाही. जे सगळे आम्ही आमचे म्हणत होतो ते सगळे आमच्यापासून दूर होते. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याला विचारा कोण आहे म्हणत, तो सरळ सांगत, एका परमात्म्याशिवाय आमच्या जगात दुसरं कोणीच नाही. त्यावेळेला त्या संकटात एकांतामध्ये फक्त देवच आठवत होता. बायकोनंही लांब ढकलून दिलं, लेकरांनाही लांब ढकलून दिलं, सगळ्यांनाच लांब ढकलून दिलं. म्हणून 14 दिवस एका खोलीमध्ये क्वारंटाईन ठेवलं. हे देवानं शिकवण्यासाठीच पाठवला होता. पण अजूनही जर आमचा डोळा उघडत नसल तर मग आमच्यासारखे मूर्ख आम्हीच म्हटले पाहिजे. विठाला देवानं याच्याच करता कोरोना पाठवला असेल कदाचित. कशा करता? जे म्हणतात ना आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमच्यासाठी आहे. या जगाच्या पाठीवर जर सगळे त्या ठिकाणी कसे असेल तर सब मतलब क्या भाई, दिल का साथी नाही रे कोई. स्वतःच्या जीवावर ज्या वेळेला येतं त्यावेळेला आमच्या जगात कोणी नसतं. एक संत आणि एक भगवंत, यांना जर सोडलं तर यांच्याशिवाय आमचं दुसरं कोणी नाही. हे दाखवण्याकरता आला होता तो कोरोना. तरी जरी डोळे उघडत नसल तर मग आमचं त्या ठिकाणी अधपतन होण्याला कोणीच रोखू शकणार नाही. सांगण्याचं तात्पर्य, आवड जिलेबी आहे आणि अतिप्रिय आवड स्वतःचा जीव आहे. जीवावर बेततं तेव्हा जगात काही आवडत नाही. तसंच भगवंताची आवड सांगितली, त्याला नाम आवडतं, तुळशी माळ आवडते, त्याला बुक्का आवडते. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का आवडे.